स्पर्श ब्युटी केअर मध्ये मी श्रुती तुमचं मनापासून स्वागत करते। आजचा आपला टॉपिक आहे की मेहंदी लावायची की नाही। मेहंदी म्हटलं की बऱ्याचदा सगळ्यांना असं वाटतं की मेहंदी लावल्याने केस ड्राय होतात, पण मेहंदीचे तितकेचसे फायदे पण आहेत मैत्रिणींनो। मेहंदी ही एक नॅचरल कंडिशनर प्रोसेसिंग आहे, तर तुम्ही मेहंदी ही लावली पाहिजे। पण मेहंदी लावल्यावर जे होणारे ड्राय केस आहेत त्याच्यासाठी जी घ्यायची काळजी आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे, किंवा त्याच पद्धतीने मेहंदी लावताना तुम्ही त्याच्यात काय काय मिक्स करू शकतात ते मी तुम्हाला सांगणार आहे। मेहंदी साधारण वेगवेगळ्या प्रकारमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असते। आता हल्ली बघायला गेलं तर मेहंदी ही कलर फॉर्ममध्ये असते, ब्राऊन असते, जी रेग्युलर आपली हर्बल असते जिच्यात काहीच मिक्स नसतं, जी एकदम नॅचरल मेहंदी असते ती। आता तुम्ही म्हणाल की मेहंदी लावणं कितपत योग्य आहे श्रुती, पण मेहंदी लावायला हवी। पण मेहंदी तुम्ही कधी लावू शकतात, तुमचे एकदम मिनिमम तुमच्या स्कॅल्पमध्ये पांढरे केस असतील, म्हणजे जवळपास आपल्या पूर्ण स्कॅल्पची कंपेअर केल्यावर जर 50-60 केस तुमचे पांढरे असतील, जे काही एवढे विजिबल होत नाही, पण तुम्हाला असं वाटतंय की त्या केसांकडे लक्ष जातंय, तर त्यावेळेला तुम्ही मेहंदी वगैरे लावू शकतात। किंवा जरी तुमचे केस संपूर्ण पांढरे असतील तरी तुम्ही वर्षातून एकदा किंवा दोनदा एक नॅचरल कंडिशनर केसांना पोषण मिळावं म्हणून मेहंदी लावू शकतात। तर आता सर्वप्रथम आपण बघूया हर्बल मेहंदी। हर्बल मेहंदीमध्ये तुम्ही कॉफी मिक्स करू शकता, चहाचं पाणी मिक्स करू शकतात। त्याचमध्ये जर तुम्हाला ब्राऊन शेडमध्ये हवं असेल तर तुम्ही कॉफी टाकाल, बेस्ट ब्राऊन कलर येऊन जातो। त्यामध्ये तुम्ही बीटाचं पाणी सुद्धा टाकू शकतात, बीटरूट पावडर सुद्धा हल्ली ॲमेझॉनवर मिळते, ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। त्याच्याने थोडंसं लाईटिश बर्गंडी शेड हा केसांना येतो। कंडिशनिंगसाठी जर तुम्ही म्हणाल तर बेस्ट वे मी तुम्हाला सांगते, दही आणि अंड्याचं पण येलो जे आहे तो भाग काढून घ्यायचा, फक्त व्हाईट एग टाकायचं, त्याच्याने बेस्ट रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल। त्याचबरोबर तुम्ही अगदी म्हणजे काही इसेन्शियल ऑइल्स असतील वगैरे, जे मार्केटमध्ये आता हल्ली उपलब्ध आहेत, रोजमेरी ऑइल वगैरे, जे केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे, त्याचे सुद्धा काही ड्रॉप्स वगैरे टाकून तुम्ही मेहंदी लावू शकतात। आता ही झाली हर्बल मेहंदी। आता मार्केटमध्ये जशी उपलब्ध आहे ब्लॅक मेहंदी, ब्राऊन मेहंदी, ती पण तुम्ही लावू शकता, जिच्याने कलर येतो। पांढरे केस ज्यांचे असतील, ज्यांना ते काळे करायचे अथवा ब्राऊन डार्क ब्राऊन करायचे, तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता, त्याच्यानेही काहीही केसांना हानी होत नाही। भरपूर जणांचा गैरसमज आहे की मेहंदी लावल्यावर केस गळतात, पण नाही मैत्रिणींनो, मेहंदी लावल्यावर केस गळत नाही। तुम्ही जर योग्यरित्या काळजी घेतली तर केस कोरडे सुद्धा पडत नाही। काळजी काय घ्यायची आहे, फक्त मेहंदी। आता तुम्ही बघाल, मी सुद्धा स्वतः मेहंदीच वापरते जास्त करून। मी अजून सुद्धा माझ्या केसांना कलर वगैरे काहीही केलेलं नाहीये आणि माझे केस उत्तम आहेत, अतिशय उत्तम आहेत। सजेस्ट करायचं झालं तर तुम्ही जेव्हा हेअर वॉश करतात त्यावेळेला तुम्ही शॅम्पूने करू शकतात किंवा विदाऊट शॅम्पू सुद्धा तुम्ही हेअर वॉश करू शकतात। पण आफ्टर शॅम्पू हेअर ड्राय झाल्यानंतर तुम्ही कंपल्सरी केसांना तेल लावायचं आहे। ते तेल तुम्ही एक रात्र एक दिवस पूर्ण ठेवलं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही ते वॉश करू शकतात। मे बी तुमच्यावर डिपेंड आहे ते की तुम्हाला ते कधी वॉश करायचं आहे। आणि ते वॉश केल्यानंतर जो केसांचा ड्रायनेस तुम्हाला जाणवतो तो तुम्हाला कमी झालेला दिसेल आणि केसांना रंगही छान येतो, केसांचं पोतही सुधारतं, केसांना चमकही येते। मेहंदीचे असे खूप सारे फायदे आहेत। अशाच छोट्या छोट्या टिप्स घेऊन मी तुमच्यासाठी येत राहील। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। मी अशाच वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला घेऊन येत राहील आणि बिनधास्त मेहंदी केसांना लावा, काहीही होत नाही।